नमस्कार मंडळी अजितदादाचं काय निधन व्हायचं ते होऊन गेलं. आता त्याच्या मागं काय ईडी बिडी सीडी काय लागल्या चौकशा ते लागल्या. आता रोहित पवारला काही काम नाही राहिलं. रोहित पवार उगे उठलं की उठलं सुटलं. अजितदादा पवार यांचा अपघात झाला, घातपात झाला. अहो देवेंद्र फडणवीस साहेब बोलतील ना त्याच्यावर. आता तुम्ही जशा पद्धतीने प्रस्ताव दिला, सुनेत्राताई यांनी सुद्धा प्रस्ताव दिला, तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, अमित शहा यांची भेट घेतली, नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहात म्हणले. आता तुम्हाला काही कामं राहिले ना, काही कुठे दिल्ली फिरत बसले. अजितदादा पवार यांचा अपघात नसून तो घातपात आहे असं काही बोलण्याची गरजच नाही. अजितदादा पवार यांचा अपघातच आहे, उगाच तुम्ही काहीतरी बोलत राहता. आता तुम्हाला काय विरोधी पक्षवाल्याला काही कामं राहिले नाही. अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीने आता ही मांडणी केली जाते, आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे म्हणून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही पुरवण्या जोडल्या जातात. या पुरवणी जोडल्यानंतर सुद्धा त्यावरती कोणत्याच प्रकारचा आमदार खासदार हे बोलायला तर नाही. यांचं कोणाचं प्रेशर आहे का, त्याच्यामध्ये कोणाचं घातपात केलेलं आहे का, आणि वरिष्ठ नेते कोण आहेत, या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून काही प्रेशर टाकल्या जाते का, हे अशा काही गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही काही बोलू नका बरं का. रोहित पवारजी, तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही. तुमचे काका होते मान्य आहे, परंतु या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा गेला ना. अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करत असताना आज अर्थसंकल्पीय अधिवेशन कदाचित हे अजितदादा पवार सादर केलं असतं, परंतु त्यांच्याच मृत्यूनंतर त्यांनाच न्याय मिळत नाही. एफआर सुद्धा फाडल्या जात नाही. तुमचं जसं म्हणणं आहे तसं आता जे काही पुरवणी मागण्या जोडल्या जातात त्या विषयावरती कोणी बोलायला तर नाही. मग राज्य सरकार नेमकं दडपशाही करते का? जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मग आपल्या जे काही केसेस वगैरे असतात, कोर्ट असतील, कचेरी असतील, याच्या मागे लागा ना जरा. तशा पद्धतीने काही खुलासे सादर करा आणि उगाच काहीतरी बोलू नका. सरकार चांगल्या पद्धतीने कारवाई करत आहे. सरकार आपल्या फडणवीस साहेब चांगल्या पद्धतीने काम बघत आहेत. सोनार मामूदचं ते कामच आहे. सोनार मामूद चांगलंच काम करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, हे काय आता उगाच बसले का त्या गृहमंत्री पदावर? आता अजितदादा पवार यांचं पद सुद्धा त्यांच्याकडे आलं. हे सगळा कारभार बघतात ना. अजितदादा गेले म्हणजे काय झालं? अर्थमंत्री पद कुठे बंद पडलं का? गृहमंत्री पदाच्या माध्यमातून जे काही चौकशी असतील ती केली जाणार ना. तुम्ही काही काळजी करू नका. VSR कंपनी त्याच्यावरही कारवाई होईल. ज्या पद्धतीने काही कारवाया होतात, काही लोक मथारे होतात, त्यांना न्याय मिळतो, तशा पद्धतीने अजितदादा पवार यांना न्याय मिळेल ना. काही काळजी करू नका. आणि रोहित पवारजी, काही टेन्शन घेऊ नका. आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब निश्चितच हे मार्ग लावतील. आणि जे काही आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा आज नाही उद्या, या अधिवेशनात नाही पुढच्या अधिवेशनात कधी ना कधीतरी बोलल्या जाणार ना. काही टेन्शन घेऊ नका. आणि आपलं राजकारण करायचं, तुम्हाला काही काम नाही, राजकारण वगैरे झालं, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतील. आपले काका सुद्धा बोलून गेले होते, म्हणजेच शरद पवार हे सुद्धा सांगून गेले होते की अजितदादा पवार यांचा अपघात नाही, घातपात नाही. मग तुम्ही कशाला बोलता? काही गरज नाही ना. आता सुनेत्रा पवार असतील, ह्या देखील बोलायला तर नाहीत. जय पवार यांना वाटत होतं की काहीतरी घडलं. जय पवार सुद्धा काही पत्रकार परिषद घेणार होते. आता ज्या पद्धतीने जय पवार सुद्धा काही गप्प बसले, आता हे पत्रकार परिषद घेतली जाते का? त्यांच्यावरती कोणाचं प्रेशर आहे का? हेच ठरवलं ना सरकार. तुम्ही काय ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका बरं का. काय ताण नका घेऊ, होऊन जाईल सगळं नीट. जय शिवराय.